ड्रायव्हर द्यावंच लागेल. कोणतंही काम केलं ड्रायव्हरशिपचं काम होत नाही. हा म्हणजे तुम्ही एस्टिमेट पण धरलं नसेल तर तुमची चूक आहे. एस्टिमेट पण धरायला पाहिजे. चुकून गेले ड्रायव्हरशिप शिवाय कुठलं काम होत नाही मोठ्या कामाला. ते काहीतरी वेळ असतो ना, तुम्हाला 3-4 महिन्याचं घंट्यातच गेले ना ह्या विषयानं. साहेब आम्हाला म्हणायचं आहे हो, पाण्याचा प्रचंड असतो. त्यामुळे रात्री जर का तिथं पाणी आणून जोडल्यावर जर पुन्हा सापडलं तर त्याला जबाबदार कोण घेत, जाऊन जबाबदार कोण घेत? ढिले कामावर करताय, ताबडतोब कामं करा ना. हो, ते तिथे आहे ना पाणी. पाणी याच्या पाण्यानं पुलं होता साहेब. तुम्हाला जर पावसाची आत नाही करता आलं असतं तर तुम्ही त्याला खोद्याला ठिकाणी बंद केलं होतं. कोरगावला उशिरा करायला पाहिजे. आणि दिवाळीनंतर काम केलं आपण टाकायचं नाही, रस्ता पुरवून पाण्यात येतो. करून टाका बरोबर. इतक्या प्रेममध्ये करू शकत नाही. काय म्हणणार? आज आम्ही रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. रावेर जुना जो 14 वर्ष बायपास रस्ता आहे, पुलाचं काम त्यांनी उन्हाळ्यात चालू केलं, पण ते काम कंप्लीट न झाल्यामुळे आज आम जनतेला, विद्यार्थ्यांना, महिलांना, मुलींना शाळेत जाण्यासाठी त्या खेडेगावातल्या लोकांना येताना एवढा त्रास होतो की त्यांना 3 किलोमीटर फिरून यावं लागते. आणि एस्टिमेटमध्ये प्रोजेक्ट आहे. कोणताही रस्ता करत असताना किंवा कोणताही पूल करत असताना त्याला बायपासची व्यवस्था आहे, त्याचा स्वतः एस्टिमेट आहे. मग एस्टिमेट असताना यांनी बायपास रस्ता का करून देणे? जर रस्ता केला असता आज जनतेची हाल झाले असते. 2-2.5 महिन्यापासून लोक परेशान आहे. त्याकरता आम्ही आज तहसीलदारला निवेदन दिलं आणि शुक्रवारी सर्व आंदोलन ठरलं आहे. 11 वाजता सर्व ज्या लोकांनी माझं म्हणणं ऐकत असेल त्यांनी शुक्रवार दिवशी 11 वाजता जास्तीत जास्त पोलीस स्टेशनसमोर आंदोलनासाठी यावं आणि हा प्रश्न आपला सोडवायचा प्रयत्न करावा, त्याला मदत करावी.